नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आर्विश आणि मम्मा. मम्मा. ॲक्च्युली आर्विश बाजूला बसलेला होता, खूप मस्ती करत होता, त्याच्यामुळे 2-3 वेळा टेक करावं लागलं, असं झालं. आणि मंडळी, माझी तब्येत आहे आज खूप खराब. मी चालले आहे डॉक्टरकडे, कारण मला सर्दी, ताप आणि परत खूप जास्त विकनेस वाटतोय. खूप म्हणजे अति विकनेस वाटतं. म्हणजे सकाळी उठली तर चक्कर आली होती अक्षरशः, एवढा विकनेस वाटतोय. तर मग म्हटलं आता डॉक्टरकडे जावंच लागेल. ॲक्च्युली 2-3 दिवस माझी दगदगच होत होती त्याच्यामुळे, आणि त्याच्या आधी पण सारखं बाहेर जाणं, इकडे जाणं तिकडे जाणं चालूच असतं. तर मग त्याच्यामुळे थोडीशी तब्येत खराब आहे. आणि गुढीपाडव्याच्या आधी थोडंसं घर साफसफाईला पण काढलं होतं, हां, त्याच्यामुळे थोडीशी तब्येत नरम गरम राहील. ते आमचं घरच तसं आहे, पूर्ण धुवायला लागतं. त्याच्यामुळे मग 2 दिवस तरी मला कणकण राहतेच. म्हणून मी वरवरची साफसफाई करत असते. पण हे घर असं आहे की म्हणजे ना, लगेच घाण होते घरामध्ये. रोड टच घर आहे ना, रोड टच घर आहे आणि विंडो ओपन असते ना, त्यामुळे ती धूळ माती वगैरे सगळी येतात, ते पोल्युशन वगैरे सगळं. त्यामुळे पटकन लवकर धूळ बसते. प्रत्येक गोष्ट रोजची क्लिनिंग असतेच, पण मग डीप क्लिनिंग म्हटलं तर मग खूप त्रास होतो खरं सांगायचं तर. ठीक आहे, चला. एकट्याचं काम तर आहे नाहीच आपलं, घर डीप क्लीन करायचं म्हणजे 2 माणसं तरी लागतातच क्लीन करण्यासाठी. तर लास्ट टाइम तर एका लेडीजला बोलवलेलं होतं, तर ती सुद्धा म्हटली मला की ताई, हे घर जेवढं म्हणजे मोठं छोटं आहे तेवढं तुम्हाला त्याची स्वच्छता ठेवावी लागेल, कारण हे घर पूर्ण व्हाईट टाईल्समध्ये, आणि जर हे वेळोवेळी तुम्ही जर क्लीन नाही करत राहिला तर मग हे जे मेंटेन करता नाही येणार. कारण व्हाईट टाईल्स, पूर्ण घरभर व्हाईट टाईल्स आहेत. या ज्या टाईल्स आहेत ना, त्या पूर्ण घराला आहे. आणि फक्त एक छोटीशी एवढीशीच टीव्हीची जी भिंत आहे ना, तिलाच फक्त टाईल्स नाही आहेत, ते पण अर्धीला ना विशाल. एवढीच जागा फक्त खाली, बाकी पूर्ण टाईल्स आहेत. ठीक असं आहे. तर मग चला दवाखान्यात जाऊन येते आणि दाखवते तुम्हाला पण. चला, काय बोलता डॉक्टर. आता आम्ही दवाखान्यामध्ये आलो आहे आणि आम्ही नेहमी येतो त्याच दवाखान्यामध्ये आहे. बोलवलं सरांनी. तर जस्ट डॉक्टरांना दाखवून झालं आहे आणि फक्त थोडासा BP लो सांगितलं डॉक्टरांनी. आणि बघू आता ग्लुकोज लावायचा निर्णय घ्यायचा आहे की काय. विशाल मेडिकलमध्ये गेले आहेत मेडिसिन्स आणण्यासाठी. तर आल्यानंतर बघू आता फायनल होईल की ह्याच्यात काय करायचं आहे ते. तर जस्ट डॉक्टरांना दाखवून झालं आहे आणि मी तुम्हाला जसं पहिले सांगितलं की BP लो होता म्हणून चक्कर येत होती, आणि हे औषधं घेऊन झालेत. त्यांनी ही BP लोसाठी पावडर दिली. ॲक्च्युली ग्लुकोज त्यांनी सुचवलं होतं, पण मग थोडा विचार केला की 2 दिवस बघू, जर नाही कवर झालं तर मग ॲडमिट किंवा मग ग्लुकोज लावायला यावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. बघू आता. आणि आता उसाचा रस पिते. ॲक्च्युली प्रॉब्लेम, पाणी खूप जास्त प्या, ऊन खूप जास्त आहे, त्याच्यामुळे या सगळ्यात त्रास होतो आहे. जेवढं तुम्ही लिक्विड घेणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे असं सांगितलं डॉक्टरांनी. तर हे आहे औषध पण दिले डॉक्टरांनी. ते दुपारी घ्यायला लावले आरतीला, रोज दुपारी जेवणानंतर. तर वाटेल बरं, काही काळजी करायची काही गोष्ट नाही. डॉक्टर बोलले थोडंसं थकवा येतोच, बोललं कामामध्ये निघतं. चालेल, मग बोलतो आम्ही नंतर तुमचं. तर उसाचा रस पिण्यासाठी आलो आहोत, तुम्हाला दाखवते. याच्यात लावू हे बघ. आरुषला ज्यूस वगैरे खूप आवडतं. जसं उसाचा रस झाला, रिअलचं झालं, रिअलचा ज्यूस घेतला त्याने तिने, आणि आता उसाचा रस पितो तो ज्यूस पूर्ण पितो. आणि घरी जरी ॲपलचा बनाना शेक वगैरे बनवून दिलं ना तरी पितो पूर्ण. मंडळी, ज्यूस पितो झालं. आवाज काय माहिती जातोय की नाही, पण ज्यूस पिऊन झालो आणि इथेच बसून घेतलंय. जवळजवळ 10 मिनिटं झाले इथेच बसलो आम्ही दोघं जण.
छान वाटते, जरा मोकळं वातावरण आहे आणि मला जरा रिलॅक्स वाटतं म्हणून मी इथे बसून घेतलं आहे. जेवणाचं पण बाहेरच सांगितलं आहे. आमच्या इथे ताई आहेत, मग त्या घरगुती बनवून देतात. तर मग त्यांना जस्ट ऑर्डर दिली जेवणाची, पण घरी काही बनवलं नाही. आणि आज स्वामींचा प्रकट दिवस आहे, तर नैवेद्यासाठी म्हटलं होतं काहीतरी करेल, पण नाही शक्य होते तब्येतमुळे. मग बघू बाहेरून स्वीट वगैरे आणून काहीतरी नैवेद्य दाखवून घेईल स्वामींना. विशाल काळजी करायची काही गोष्ट नाही आहे, वाटेल आरतीला बरं, 1-2 दिवसात वाटेल. तर ते आज नैवेद्य करणार होती खरं तर मी स्वामींसाठी, पण सकाळी म्हणजे कसं स्वामींची पूजा केलेलीच आहे, हार घातलेला आहे. त्याच्यानंतर त्यांना स्नान जे घालतात ते सगळं झालेलं आहे, असं सगळं केलेलं आहे. पण आता बघू बाहेरून काहीतरी स्वीट्स वगैरे आणून ठेवेल मी, असं करेन ना. 12 तास आम्ही जेवणाची ऑर्डर देईल, म्हणजे घरगुती ताई आहे ऑर्डर दिली आम्ही आता. घरगुती जेवण असतं त्यांचं, खूप घरासारखं बनवत असते, खूप छान असतं. छान असतं असं वाटत ते बाहेरचं जेवण आहे, आणि पैसे पण कमी असतात. क्वांटिटी पण छान असते, इव्हन टेस्ट असते आणि पैसे पण. तर मंडळी खाली उतरले, दवाखान्यातून येता येता म्हटलं किराणाची लिस्ट देऊन टाकते काकांकडे, जेणेकरून उद्यापर्यंत किराणा घरी येईल. आणि तुम्हाला सांगितलेलं मी इकडेच किराणा भरते, दर महिन्याचं माझी इथे लिस्ट दिली जाते किराणाची. तर आत्ता पण मी लिस्ट दिली आहे काकांना, आणि अजून आठवते काही गोष्टी बाकी आहेत का असं. तर जेवढं आठवलं तेवढं पटापट लिहून दिलं आहे आता त्यांच्याकडे. तर मग उद्या येईल. चला आता घरी जाते आणि जेवण करून सगळं आरामच करणार आहे. जास्त कुठे दगदग नाही, काय नाही, फक्त आराम आणि आराम, आता बाकी काहीच नाही. तर मग चला थोड्या वेळात बोलते तुमच्यासोबत. विशालने इकडे लाडू आणलेत आणि हेच आता स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवणार आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं की ऑर्डर दिली होती, ती ऑर्डर आली आहे. इकडे चपात्या आहेत, इकडे गरम गरम अशी डाळ आहे, तुम्ही बघू शकता अक्षरशः डाळीतून वाफा निघत आहेत, एवढी ते ताईंनी गरम डाळ आणून दिली आहे. आणि भाजीतून पण सेम वाफा निघत आहेत, एवढी गरम आणून दिली आहे. गरम गरम जेवायला भेटतं, ताईंना फोन केला का ताई घरी आणून देतात. आणि कधीही मला बरं वगैरे नसलं मी कॉल करते, किंवा काहीही लागलं तरी मी त्यांना लगेच कॉल करते आणि त्या मला आणून देतात. तर मंडळी आमचं जेवण वगैरे सर्वांचं झालं आहे. तर आम्ही दवाखान्यातनं आलो होतो, तर आरतीने औषध वगैरे घेतलं आहे, जेवण वगैरे पण केलं आहे. पण ती आरती व्हिडिओ एंड करायचं विसरली होती, तर मी व्हिडिओ एंड करतो आज. तर तुम्ही बघू शकता इथे आरविश आणि आरती झोपलेली आहे. आरतीने औषध वगैरे घेतले तर तिला झोप लागली. तर व्हिडिओ आज मी एंड करणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.